हॅलो, स्वागत आहे आपलं योगेश किचनमध्ये. आज आपण बनवत आहे टोस्ट सँडविच. आज गुढीपाडवा असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही आज बेत केला आहे टोस्ट सँडविचचा. बाबांनी मोठे सँडविच ब्रेड आणलेत. त्या सँडविच ब्रेडला आम्ही डिमार्टमधून आणलेला अमूलचा मस्का तो लावलाय. हे बघा, बटाटे उकडून घेतले. घरात गाजर आणि बीट प्रत्येकाच्या असतं, त्यामुळे गाजर आणि बीट पण घेतला. हे पण उकडून घेतलेत आम्ही. हे कांदा टोमॅटो आणि हे आपलं आलं लसूण पेस्ट नेहमीप्रमाणे. 2 दिवसापूर्वी आम्ही चायनीज केलेलं, त्याची शेजवान चटणी उरली आहे, ती पण आम्ही या सँडविचला लावणार आहे आज. कांदा एकदम पातळ चिरून घेतोय. जसं जमेल तसं एकदम पातळ चिरण्याचा प्रयत्न करा. हे बघा किती पातळ चिरून घेतलंय. टोमॅटो पण एकदम पातळ चिरून घेतलाय. बघा, हे सगळ्या गोष्टी बारीक चिरून घेतल्यात. हे थोडेसे तव्यावरती गरम केलेले ब्रेड आहेत, त्याला आता आपण सगळं लावून घेऊया. सगळ्यात पहिले आपली आलं लसूण पेस्ट सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायची. त्यानंतर आपली शेजवान चटणी, वरतून बारीक चिरलेला कांदा एकदम पातळ, टोमॅटो, बीट, बटाटो बारीक कापून त्याच्यावर लावून घेऊया. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया. 10 स्लाइस त्याच्यावर ठेवायचा आणि थोडंसं दाबून घ्यायचं. आणि आता कट करून घ्या. हे आपण कट करून घेतले, खाण्यात एकदम सोपे जातील म्हणून. हे आपण जे गाजर कट केले ते त्याच्यावर ठेवूया आणि दिसायला पण सुंदर दिसतं. टोमॅटो केचप घरात असेल तर तो मस्त असं टाकून वरतून टेस्टी लागेल असं तुम्ही जसं पाहिजे तसं खाऊ शकता. टेस्ट करून बघूया कसा लागतो. मस्त आलाय.